हीच ती खूप सुंदर गाते म्हणे. सावली, भावनाताई, अगं किती दिवसांनी भेटलीस तू. तुझं आमच्या गाडेपाटलांच्या घरी मनापासून स्वागत आहे. थँक्यू भावनाताई. तुम्ही मला बोलवलं, माझी आठवण काढली, त्यातच सगळं आलं. बरं, मी थोडी लवकरच आले म्हणजे मला तयारीसाठी थोडा वेळ मिळेल. अगं तुला काय तयारी लागणार आहे? इतकं छान गातेस तू. उलट मीच वाट बघत होते की कधी तुझं गाणं ऐकायला मिळेल. अगं सावली, एकदम बिफोर टाइम. मग तू बोलवलंस आणि मी येणार नाही असं होईल का? बरं, मला कळलंय की गाडे पाटलांची गेल्या 49 वर्षांपासूनची परंपरा आहे महाशिवरात्रीची. हो. आणि एवढ्या मोठ्या कार्यक्रमात तुम्ही मला गायला बोलवलंय. खरंच खूप मोठी गोष्ट आहे. थँक्यू. बरं, एक काम कर, तू आता आतमध्ये ये. आपण इथे फॉर्मल उगाच बोलत बसलोय. तुला टचअपही करायचं असेल ना, मी तुला अरेंज करून देते सगळं आणि तुझ्यासाठी नाश्ताही पाठवते. हा बरं विश्वा, तू जरा बघा हिच्याकडे, मी आलेच. हो. बरं, मी काय म्हणते हा? की तनू कोण आहे? मी ऐकलं की ती सुद्धा गाणार आहे. हा सगळा काय प्रकार आहे? सांगतो सगळं सांगतो. आधी तू जाऊन तनूला भेट तरी. पण मी तिला नाही ओळखत. सावली, सगळं कळेल. एक मिनिट. ती नेव्ही ब्लू कलरच्या साडीमध्ये ती मुलगी दिसते. हो. ती तनू आहे. तिकडे जा, तिच्याशी बोल, तुला सगळं कळेल. पण जा, ऐक ना माझं प्लीज. ठीक आहे, येते. तनू, तनू, मला विश्वाने सांगितलं तुला भेटायला. आपण अशा एकमेकींना ओळखत नाही, पण सावली, जानू, तू? हो सावली, ही जिवंत आहे. आणि आज हेच सांगायला मी इथे आले. गेले 3-4 महिने मी लपून होते, पण त्यामागे काही कारणं होती. पण आज माझा लपून राहण्याचा शेवटचा दिवस आहे आणि म्हणूनच मी इथे गाणं गाणार आहे. म्हणजे सगळ्यांना हे कळेल की ही जिवंत आहे. जानू, माझा विश्वास बसत नाहीये. हो सावली, खरं तर आता खूप झालं आणि काही गोष्टींच्या लिमिट क्रॉस झाल्यात. नक्की काय चालू आहे तुझ्या डोक्यात? तू आज अचानक माझ्या समोर आलीस. सावली, मी सगळं काही सांगते तुला, पण आपण आज जाऊन बोलूयात का? हा, ठीक आहे. माझं मन मला सांगते माझी जानू इथेच कुठेतरी आहे. हे ब्रेसलेट आणि मंगळसूत्र तिचंच आहे. मी शोधून काढणार माझ्या जानूला. तिकडे मागच्या अंगणात गेली असेल का? जानू, आज तुझ्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे. खूप मोठं पाऊल उचलतेस. तुला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सावली. सावली, मला आता नक्की काय वाटतंय ना हे मी तुला शब्दात नाही सांगू शकत. पण आई बाबा, भावनाताई, व्यंकी दादा यांना माहीतच नाहीये
त्यांची जानू जिवंत आहे. आता इतक्या दिवसांनी त्यांच्या समोर गेल्यावर त्यांना मला बघून काय वाटेल कोणाच ठाऊक. समजू शकते मी. आपल्या घरच्यांपासून एवढं मोठं सत्य लपवून ठेवणं, त्यांच्यापासून दूर राहणं सोपं नाहीये. पण तू हे सत्य आता सगळ्यांना सांगतेस हे बघून छान वाटतंय. कारण अख्खं जग जरी आपल्या विरोधात असलं ना, तरी आपलं कुटुंब आपल्या पाठीशी उभं असतं. आणि मी सुद्धा त्या क्षणाची वाट बघतेय जेव्हा तुझी माणसं तुला भेटतील. बरं ऐक, माझ्या गाण्याची वेळ झालीये, मी येते. तू सुद्धा लवकर ये. हो सावली, ऑल द व्हेरी बेस्ट. तुलाही. येते. सावली, तू जानूशी बोललीस, तिला एवढं सपोर्ट करतेस त्यासाठी खरंच थँक्यू. थँक्यू काय त्यात? मैत्रिणीसाठी एवढं तर करूच शकते ना. येते मी. आणि तुझ्या परफॉर्मन्ससाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. विश्वा, तयार आहेस ना? हे बघ, आज बऱ्याच दिवसांनी तू तुझ्या माणसांसमोर गाणार आहेस. आजचं गाणं तुझं बेस्ट गाणं व्हायला हवं. हो विश्वा, आज मी अगदी मनापासून गाणार आहे. ह्या क्षणाची मी खूप दिवसांपासून वाट बघत होते. विश्वा, आज सगळं काही छान होणार आहे बघ. नक्कीच. ऑल द बेस्ट. बरं, मला आता स्टेज पाशी जावं लागेल कारण मी मॅनेजमेंटचं पण बघतो ना. हो ठीक आहे, तू हो पुढे, मी 2 मिनिटात आले. चालेल. 2 मिनिटात काय? अगं, काय ठरलं होतं आपलं? काय? जानू, आपलं ठरलेलं ना की मी तुला स्टेज पाशी बोलवणार आहे, तुझं नाव कॉल आउट करणार आहे. विसरलीस का? सॉरी विश्वा, एवढं सगळं घडतंय ना की माझ्या डोक्यातून निघून गेलं. हरकत नाही, हरकत नाही. मी तुझं नाव कॉल आउट करीन तेव्हा ये. ओके?